सो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम, त्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण बघणार आहे इंट्रोडक्शन ऑफ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम, देन नेसेसिटी or the need of extra high voltage transmission system, the components which is used in transmission system, extra high voltage transmission system, then design methodology, electrical requirements, जे काही आपण ट्रान्समिशन सिस्टम आपण ज्यावेळेस इन्स्टॉल करतो त्यावेळेस जे काही इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट्स आहे तर ते आपण बघणार आहोत. सिलेक्शन ऑफ ट्रान्समिशन व्होल्टेज, जे काही आपण अकॉर्डिंग टू द व्होल्टेज अकॉर्डिंग टू द लेंथ नुसार जे आपण क्लासिफिकेशन बघितलं ट्रान्समिशन लाईनचं, तर 50 किलोमीटरच्या वरती गेल्यानंतर आपण त्या लाईनला आपण मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणतो किंवा लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणतो. तर ती जे काही सिलेक्शन ऑफ ट्रान्समिशन व्होल्टेज नुसार आपण इक्विपमेंट जे काही इन्सुलेटर रिक्वायरमेंट आहे, कंडक्टर रिक्वायरमेंट आहे किंवा जे काही सपोर्टिंग स्ट्रक्चर जे आपल्याला लागतं तर ते आपण रिक्वायरमेंट नुसार म्हणजे व्होल्टेज रेंज नुसार आपण ते ठरवत असतो. सो सिलेक्शन ऑफ ट्रान्समिशन व्होल्टेज, सिलेक्शन ऑफ टॉवर स्ट्रक्चर, व्होल्टेज वरती तुमचे स्ट्रक्चर डिपेंड आहे किंवा लेंथ वरती आपण ट्रान्समिशन लाईनच्या लेंथ वरती ते स्ट्रक्चर डिपेंड आहे. देन सिलेक्शन ऑफ कंडक्टर साईज हे तुमच्या व्होल्टेज वरती डिपेंड असते, राईट. सो हाय व्होल्टेज, मिडियम व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज नुसार कंडक्टरची साईज ही बदलत जाते. तर त्यानुसार आपल्याला ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने ते कंडक्टरची साईज आपल्याला चूज करायची आहे. लास्ट पॉईंट आहे तुमचा इन्सुलेटर रिक्वायरमेंट. इन्सुलेटरची सुद्धा डिफरंट टाइप्स आहेत, पिन टाईप, सस्पेन्शन टाईप, स्टेन टाईप, डिस्क टाईप. आता ही जे काही टाइप्स आहे इन्सुलेटरचे ते आपण अकॉर्डिंग टू द व्होल्टेज रेंज, अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आपण ते व्हॅरी करत असतो. एक डिस्क जर घेतली आपण पोर्सिलिन मटेरियलची एक डिस्क जर घेतली ती 11 kV पर्यंत पिन टाईप डिस्क टाईप इन्सुलेटर जे असतात तर एक सिंगल डिस्क ही 11 kV पर्यंत सस्टेन करते. 11 kV पर्यंत एक आपण वापरू 11 kV पर्यंत आपण सिंगल एक डिस्क वापरतो, बरोबर. सपोज आपल्याला 22 kV जर ट्रान्समिशन लाईन जर यूज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला 2 डिस्क वापरावं लागेल. म्हणजे काय, अकॉर्डिंग टू द व्होल्टेज, अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, त्यानुसार आपल्याला हे इन्सुलेटरची जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा जे सिलेक्शन आहे ते आपल्याला करावं लागत असतं, राईट. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहे ओव्हर लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन ते आपल्याला बघायचे आहे. आपल्याला एक ऍडव्हान्टेज माहिती आहे की व्होल्टेज रेंज जशी वाढत जाते जसं आपलं कंडक्टरचे डायमीटर ते कमी होत जातं, बरोबर. तर आपल्याला तो एक बेनिफिट भेटतो. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस ऑफ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, देन ऍप्लिकेशन्स. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कुठे कुठे आपण यूज करतो ते आपल्याला बघायचं आहे. जे पुढे मॅटलॅब सिम्युलेशन किंवा जे आहे तो आपला पार्ट नाही, तर आपण ऍप्लिकेशन पर्यंत या युनिटमध्ये सर्व जे काही बेसिक्स आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन ते बघणार आहोत. त्यामध्ये आता तुमचा फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम हॅज 3 प्रिन्सिपल divisions: generating station, transmission system and distribution system. The red color is indicate the generating station, right? Then blue color indicate the transmission system. ट्रान्समिशन सिस्टीम जी काही ट्रान्समिशन लाईन्स आहे तिची जर आपण रेंज जर बघायला गेलो तर 138 kV और 230 kV पर्यंत असते, राईट. त्यानंतर ग्रीन जो काही कलर दिसतोय तो तुमचा आहे डिस्ट्रीब्युशन. सबस्टेशन, स्टेप डाऊन, ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन मध्ये जनरली आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो असतो. आपण 132 kV 138 kV ला 33 kV मध्ये स्टेप डाऊन करण्यासाठी हा आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करतो असतो. त्यानंतर सब ट्रान्समिशन कस्टमर. अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर वी हॅव टू स्टेप डाऊन द व्होल्टेज बाय युजिंग स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, राईट. देन दिस इज द लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम. सेम लेआउट आपण पॉवर सिस्टीम साठी बघितली होती. जनरेटिंग स्टेशन we have to generate by using different fuel, different sources, 11 kV. Then it again step up to the 132 kV. Again 132 kV is step down by using step down transformer. 33 kV 33 kV is again step down at the location of distribution substation. Then at the
consumer end, we step down the voltage 11 kV according to the consumer application. फॉर एक्झाम्पल जर थ्री पेज कंझ्युमर असेल तर त्याला आपण 415 पर्यंत स्टेप डाऊन करतो. सिंगल पेज कंझ्युमर असेल तर आपण त्याला 230 पर्यंत स्टेप डाऊन करत असतो. राईट. देन नेक्स्ट पॉइंट इज in electric power transmission engineering, this refers to equipment designed for more than 345,000 volts between conductors. Two factors considered in a classification of high voltage are the possibility of causing spark in the air and the danger electric shock by contact. Right? जे काही पॉसिबिलिटीज आहे ते एकतर हाय व्होल्टेजमुळे तुमचे स्पार्क जनरेट होतात किंवा डेंजर ऍक्सिडेंट्स वगैरे होऊ शकतो. नेक्स्ट वन इज अ व्होल्टेज रेंज. जी काही व्होल्टेज रेंज आहे आपली एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन किती व्होल्टेज पासून कन्सिडर करतो आपण ते बघणार आहोत. एक्स्ट्रा लो व्होल्टेज, एक्स्ट्रा लो व्होल्टेज बिलो 70 व्होल्ट, 70 व्होल्ट पेक्षा कमी तुमचे असते एक्स्ट्रा लो व्होल्टेज. देन लो व्होल्टेज अप टू 1000 व्होल्ट, 1000 व्होल्ट पर्यंत. मीडियम व्होल्ट 1000 व्होल्ट टू 35 केव्ही, 35 केव्ही पर्यंत आपण मीडियम व्होल्टेज म्हणतो. देन हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज ची व्होल्टेज आहे 35 केव्ही टू 230 केव्ही. देन नेक्स्ट वन इज अ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज अबव 230, अबव 230 केव्ही. तर आपण आता हे बघतो 230 केव्ही पेक्षा जी काही ट्रान्समिशन लाईन आहे तिला आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणतो. देन अल्ट्रा हाय व्होल्टेज अबव 800 केव्ही, 800 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेज रेंज म्हणजे तुमची अल्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. नेक्स्ट पॉइंट इज अ ट्रान्समिशन प्लॅनिंग. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करत असतो त्यावेळेस कोणकोणत्या प्लॅनिंग थ्रू किंवा कोणकोणते फॅक्टर्स आपण कन्सिडर करत असतो तर ते बघू. डेटा इव्हॅल्युएशन. डेटा इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला कंझ्युमरची रिक्वायरमेंट, लोड डिमांड, त्यानंतर व्होल्टेज रेंज, हे जे काही बेसिक फॅक्टर्स आहे ते आपण कन्सिडर करत असतो. त्यामध्ये डेटा इव्हॅल्युएशन पहिल्यांदा आपण स्टडी करत असतो. कस्टमरची नीड काय, कंझ्युमरची नीड काय, त्यानुसार आपण डेटा कलेक्ट करत असतो. टेक्निकल इव्हॅल्युएशन, डेटा कलेक्ट झाल्यानंतर ती नीड, कस्टमरची ती डिमांड आपल्याला व्यवस्थित जर फुलफिल करायची असेल तर आपल्याला टेक्निकल काय काय रिक्वायरमेंट असणार आहे, आपल्याला कशा पद्धतीचे कंडक्टर लागतील, कशा पद्धतीचे टॉवर्स लागतील, कशा पद्धतीचे आपल्याला इन्सुलेटर्स लागतील, तर ते टेक्निकल इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करत असतो. रिक्वायरमेंट ऑफ कंझ्युमर, कंझ्युमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ती फुलफिल करण्यासाठी आपल्याला काय काय टेक्निकल जे काही पॅरामीटर्स असतील ते आपल्याला लागतील ते आपण इव्हॅल्युएट करत असतो. त्यानंतर इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन, मग ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी जे काही आपण पॅरामीटर्स, जे काही इक्विपमेंट्स आपण फाइंड आउट केले आहे तर ते आपण कॉस्टच्या कम्पेअर मध्ये इकॉनॉमिकलच्या याच्यामध्ये सुद्धा ती इव्हॅल्युएट करत असतो. आपल्याला कॉस्ट सुद्धा मेंटेन करायची आहे. इनिशियल कॉस्ट असेल, रनिंग कॉस्ट असेल किंवा मेंटेनन्स कॉस्ट असेल तर इकॉनॉमिकच्या दृष्टीने सुद्धा आपण ते कम्पेअर करत असतो. देन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, मग जी काही सिस्टीम आपण इन्स्टॉल करणार आहोत त्याचे त्या सिस्टीमवरती एन्व्हायरमेंटचे काय इफेक्ट होतील ते सुद्धा विचार आपल्याला हा पहिल्यांदा करावा लागतो. हे जे काही प्लॅनिंग आहे हे आपल्याला आधी सर्व प्लॅन करावं लागतं. तर हे पॉइंट्स आपण प्लॅनिंग करतो. डेटा इव्हॅल्युएशन, टेक्निकल इव्हॅल्युएशन, इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन and last one is a environmental impact assessment. Next one is a need, necessity of extra high voltage transmission line. The first point is a increase transmission efficiency. जर आपण लो व्होल्टेज मीडियम व्होल्टेज पेक्षा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन आपण यूज केलं तर जी काही इफिशियन्सी आहे, इफिशियन्सी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनची जास्त असते. इफिशियन्सी आपण जनरली फाइंड आउट करतो आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. अगेन आउटपुट पॉवर अपॉन आउटपुट पॉवर प्लस लॉसेस. ज्यावेळेस आपण एखाद्या इक्विपमेंटची, एखाद्या सिस्टीमची जर आपण इफिशियन्सी फाइंड आउट करत असतो तर त्यामध्ये आपण लॉसेस सुद्धा हे ऍड करत असतो. सो जे काही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आहे त्यामध्ये इन्क्लुडिंग लॉसेस, हे बघा कंडक्टरची डायमीटर, कंडक्टरची साईज जर कमी झाली तर त्यामध्ये होणारे सरफेसवरती होणारे जे काही
स्किन इफेक्ट असेल, प्रॉक्सिमिटी इफेक्ट असतील किंवा जे काही ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस आहे ते कमी होतात. लॉसेस कमी झाली म्हणजे ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी काय होते, इन्क्रीज होते. सो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन, ट्रान्समिशन लाईन जर आपण कन्सिडर जर केली किंवा ती जर यूज केली तर आपल्याला इफिशियन्सी जास्त भेटते. डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर, सेम पॉईंट. व्हॉल्यूम म्हणजे कंडक्टरचा डायमीटर. तुम्हाला मागाशी सांगितलं की व्होल्टेज जर आपण इन्क्रीज करत गेलो तर कंडक्टरची साईज ही कमी होत जाते. राईट. इन्क्रीज ट्रान्समिशन कॅपॅसिटी, जास्त बल्क अमाऊंटची जी पॉवर आहे, आपण जवळपास तुम्हाला सांगितलं 800 केव्ही पर्यंत आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, जी काही पॉवर आहे ती डिलिव्हर करू शकतो. सो इन्क्रीज ट्रान्समिशन कॅपॅसिटी. नेक्स्ट पॉईंट इज इकॉनॉमिकल टू इंटरकनेक्ट द पॉवर सिस्टीम ऑन अ लार्ज स्केल. इकॉनॉमिकल आहे. जर आपण सिस्टीम एकदा इन्स्टॉल केली तर ती सिस्टीम आपण एक्सपांड जर करायची असेल, सपोज आपण डबल पोल स्ट्रक्चरचं जर आपण टॉवर जर उभं केलं तर त्या टॉवरवरती आपण ऍट ए टाइम 2 लाईन त्या टॉवरवरून सेम फाउंडेशन वरून आपण लाईन रन करू शकतो. सो इकॉनॉमिकल बेनिफिशियल आहे. इंटरकनेक्ट द पॉवर सिस्टम ऑन अ लार्ज स्केल, म्हणजे जे काही ग्रीड आहे ते आपण चांगल्या पद्धतीने पॉवर सिस्टीमशी कनेक्ट करू शकतो. नेटवर्क चांगलं इन्क्रीज करू शकतो. नंबर ऑफ सर्किट अँड द लँड रिक्वायर्ड इज डिक्रीजेस. मग हे सांगितलं की एका टॉवरवरती आपण 2 पॅरलल लाईन आपण रन जर करू शकलो तर दोघा टॉवर साठी लागणारी जागा असेल किंवा स्पेस असेल किंवा जे काही इक्विपमेंट असेल ते आपण डिक्रीज करू शकतो. सो नंबर ऑफ सर्किट्स, नंबर ऑफ पॅरामीटर, नंबर ऑफ इक्विपमेंट, नंबर ऑफ सर्किट्स अँड लँड रिक्वायरमेंट इज डिक्रीजेस. देन द कॉम्पोनंट्स यूज इन हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. जे काही हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन आपण जे काही बघतोय तर त्यामध्ये जे काही मेन कॉम्पोनंट्स आहेत, कोणकोणते कॉम्पोनंट्स आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट आहे कंडक्टर. कंडक्टर ही जनरली आता तुम्हाला माहित आहे एसीएसआर मटेरियलचा आपण कंडक्टर यूज करतो. सो कंडक्टर. त्यानंतर अर्थ वायर. तुम्ही जर टॉवर वगैरे जर स्ट्रक्चर जर बघितलं, टॉवरच्या एकदम वरच्या टोकाला एकदम सेंट्रल पॉइंटला एक वायर असते, ती असते तुमची अर्थ वायर. देन इन्सुलेटर. मग अशी सांगितलं की डिफरंट टाईपचे इन्सुलेटर्स असतात. पिन टाईप, सस्पेन्शन टाईप, शॅकल टाईप, स्ट्रेन टाईप, हे इन्सुलेटर आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यानंतर ट्रान्समिशन टॉवर्स असतील, सिंगल सर्किट असेल किंवा डबल सर्किट असतील, ते ट्रान्समिशन टॉवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात. तर हे कॉम्पोनंट्स आहे कंडक्टर, अर्थ वायर, इन्सुलेटर, ट्रान्समिशन टॉवर. बघा या डायग्राम मध्ये जे कॉम्पोनंट्स आपण यूज करतो ते दिलेले आहे. हे जे टॉवर आहे हे डबल सर्किट टॉवर आहे. त्या टॉवरच्या एकदम सेंटरला टॉप लेवलला एक वायर दिसते, तिला नाव दिलेलं अर्थ वायर. राईट. जे काही अर्थ वायर मध्ये जर काही कुठे शॉर्ट सर्किट जर झालं तुमच्या ग्रीड मध्ये किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जनरेट झालं किंवा लाइटनिंग स्ट्रोक जर झाला तर त्या अर्थ वायर थ्रू तुमचे जे काही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे तर ती लिकेज व्होल्टेज तर ते तुमचं ग्राउंड होऊन जातं. त्यामुळे तुमची जी ग्रीड आहे ती ग्रीड डॅमेज होण्यापासून वाचते. त्यानंतर क्रॉस आर्म आहे. त्या दोन्ही क्रॉस आर्म, दोन्ही साईडला क्रॉस आर्म दिसतंय तुम्हाला बरोबर, टॉवरच्या दोन्ही साईडला. त्याचा क्रॉस आर्ममुळे ते आपण कंडक्टर हे तिथे माउंट करत असतो. त्यानंतर डॅम्पर्स आहे. डॅम्पर्स म्हणजे तुमच्या इन्सुलेटरचा बॉटमचा पार्ट. त्यानंतर कंडक्टर्स आहे. या साईडला स्पेसर्स दिसत आहे. स्पेसर कशासाठी असतात, जे काही 2 कंडक्टर असतात किंवा 3 कंडक्टर असतात त्या तिन्ही कंडक्टर मधलं किंवा दोन्ही कंडक्टर मधलं जे काही डिस्टन्स आहे ड्यू टू एअर, जे कंडक्टर आहे ते स्विंग होतात, हवेमुळे कंडक्टर हे हलतात. तर दोन्ही कंडक्टर मधला जो काही स्पेस आहे, दोन्ही कंडक्टर मधला स्पेस मेंटेन राहण्यासाठी हे स्पेसर्स आपण यूज करतो. त्याला नाव दिलेले स्पेसर्स, कंडक्टर्स. त्यानंतर इन्सुलेटर. इन्सुलेटर सांगितले डिफरंट टाईपचे इन्सुलेटर असतात. अकॉर्डिंग टू द व्होल्टेज रेंजनुसार आपण ते इन्सुलेटर हे काय करत असतो, चॉईस करत असतो. आणि लास्टला तुम्हाला टॉवर दिसतंय बरोबर. तर हे सर्व कॉम्पोनंट्स आपण एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये आपण यूज करत असतो. The next point is the design methodology. The collecting preliminary line design data and gathering available climate data. मग असे सांगितलं आपण जे काही डेटा आहे इव्हॉल्युशन, तर ते पहिले कंझ्युमरच्या रिक्वायरमेंट नुसार जो काही डेटा आहे तो कलेक्ट करत असतो. प्रिलिमिनरी डेटा, बेसिक डेटा. तर डेटा आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतो.